यात्रा यात्रा सुरू झाली आपली पालची आणि वेगवेगळे कार्यक्रम या यात्रेनिमित्त असणार आहेत. काय नक्की आज या ठिकाणी पालीचा खंडोबा म्हणून कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पालीचा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे. आज या ठिकाणी खंडोबा आणि म्हाळसाई देवीचा विवाह सोहळा, आज ह्या गोरज मूर्त विवाह सोहळा ठीक संध्याकाळी 6:30 वाजता देवाचं लग्न लागलेलं असते. तर ह्या लग्नासाठी जे आमचे पालीचे देवाचे मानकरी आहेत देवराज पाटील, ते दुपारी या विवाह सोहळ्यासाठी आगमन करतात. आगमन केल्यानंतर ह्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी जी असतात, चोपदारांचा घोडा असतोय, शिवणीचा गाडा असतोय, करवडीचा असतोय, कराडकर असतोय, बटाणी असतात, अनेक तऱ्हेचे गाडे मानकरी वगैरे असतात देवासाठी लग्नासाठी. इथून आल्यानंतर इथून देव आम्ही पुजारी मंडळींनी देव बाहेर काढून दिल्यानंतर अशीच वरात रथात बसून विराजमान होऊन रथात बसून बहुल्याकडे जाते. बहुल्याकडे गोरज मूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाई देवीचा विवाह सोहळा ठीक संध्याकाळी 6 वाजता मृग नक्षत्रावर असतो विवाह सोहळा.